आपण पाहू शकता त्यांच्यासोबत मोठा जनसमुदाय खरं तर मराठा बांधवांचा त्यांच्यासोबत आल्याचा पाहायला मिळत आहे। खरं तर या संपूर्ण मराठा बांधव आता आपण जर पाहिलं तर आझाद मैदानावरती पोहोचले आहेत। त्याचसोबत आपण जर पाहिलं तर या सर्व बांधव जे ते मुंबईमध्ये आल्या कारणाने कुठेतरी वाहतुकीला मुंबईसारख्या शहरातल्या वाहतुकीला सुद्धा कुठेतरी सामोरे जावं लागत आहे। मात्र याचाच पर्याय म्हणून आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मराठ्यांना जे ते आवाहन केलं आहे की कुठलीही गैरसोय कुठेही मुंबईकरांना सहकार्य करा। गाड्या ज्या आहेत ते पार्किंगला जिथे दिल्या आहे तिथे लावून आपण त्यांना सहकार्य करायचं आहे, अशा पद्धतीचं आवाहन खरं तर त्यांच्याकडनं करण्यात आलं आहे। आपण जर पाहिलं तर आपण सध्या पायदुनी या ठिकाणी आहोत। इथे सुद्धा या उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर पार्किंगची सुविधा खरं तर करण्यात आली आहे। मात्र अजूनही काही गाड्या ज्या या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई पोलीस असेल किंवा वाहतूक विभागाच्या पोलिसांकडनं सध्या या सर्व गाड्या ज्या आहेत ते हटवण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आपण इथे काही मराठ्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर दादा, एकूणच काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांनी खरं तर आपल्याला आवाहन केलं आहे, गाड्या कुठेतरी मुंबईसारख्या शहरामध्ये गाड्या जास्त मोठ्या प्रमाणात आल्यामुळे वाहतुकीला सामोरे जावं लागत आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आवाहन केलं आहे, तुमच्यापर्यंत आवाहन पोहोचलं? सर्वप्रथम मी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय करतो की माझे ग्रामीण भागातून माझे बांधव, माझे वडीलधारी सर्वसामान्य माणसं या ठिकाणी आलेले आहेत। शेतकरी कुटुंबातील हे सर्वसामान्य माणसं आज बघत आज प्रत्येकाचं सादर राहणीमान आणि प्रत्येकाच्या गळ्यात माळा आहेत। तर आज मला एवढंच सांगायचंय की आरक्षण लढ्यासाठी, सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही मुंबईत आलो। आम्ही सरकारला कुठल्याही प्रकारचं प्रशासनाला आम्ही अडचण आणू देणार नाहीत। आम्ही या ठिकाणी आलोत आमच्या न्याय हक्काच्या भांडणा सर्व सहकार्य होत आहे। मात्र गाड्या फक्त कुठेतरी गाड्यांसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते गाड्यांमुळे कुठेतरी एक अडचण निर्माण होत आहे। त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आवाहन केलं की सर्वांनी सहकार्य करावे। तुम्ही कसं पद्धत? मी काय म्हणतो, आपल्या TV9च्या माध्यमातून चॅनल आमची चुकीची माहिती जे पाटलांपासून दादापासून आहे ना, ते चुकीची माहिती पाठवतात आणि इथली जे ट्रॉफिकसाठी जे तुम्ही म्हणताय ना, पार्किंगला अजिबात कुठलीच जागा नाहीये इथे, अजिबात जागा नाही। आणि जरी तुम्हाला रोड खुला करायचा असेल तर पार्किंगला जागा द्या, आम्ही दादाचा आदेश मान्य करू। आणि इकडे ऐका ना, दादाचा तुम्ही जर आता इथं प्रशासन डिपार्टमेंट काय म्हणते, खोटं बोलते की दादाचा आदेश तुम्ही रोड बंद करू नका नाही, मग तर काय करा तुम्ही, इथे LED आहे, इथं दादाला लाईव्ह दाखवा, नाही तर दादाचं काय आव्हान ते आम्हाला लाईव्ह समजेल। आणि इथले खोटं बोलतात, प्रत्येक चौकामध्ये शासनाला लाईव्ह दाखवायला हवा नाही तर। आता हे बघा इथं तुम्ही दाखवा, कॅमेरा किती मोठी LED आहे, आता इथे LED दाखवा, दादाचं लाईव्ह दाखवायला हवा नाही तर, म्हणजे आम्हाला समजेल रोड खुला करायचा काय बंद करायचे। परवानगी नसेल। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी आता तरी आव्हान केलं आहे की सर्व मराठा बांधवांनी आपण एकजुटीने राहायचं आहे, त्यासोबत त्या सर्वांना सहकार्य करायचं आहे। हो, पण आम्ही 100% आम्ही सहकार्य करू। बाजूला पार्किंगची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्या अजून मी तुमच्यासोबत येतो, मला ग्राउंडला जागा दाखवा तुम्ही पार्किंगसाठी। मी अक्षरशः एका शब्दामध्ये गाड्या सगळ्या करून येतो, तुम्ही दाखवा मला। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खुलं आव्हान आहे, माझं चॅलेंज आहे, तुम्ही पार्किंगला जागा दाखवा खोली, आम्ही गाड्या नेऊ तिथं। बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, कोटी आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय आलेला आहे। फक्त दादांनी एक आदेश दिला, या ठिकाणी कोणालाही गाडीला 1 रुपया दिला नाही। सर्वसामान्य माणूस आपल्या स्वतःच्या कष्टातून आणि स्वतःच्या सगळेजण या ठिकाणी अन्नधान्य घेऊन आलेले आहेत। मिळेल त्या ठिकाणी या ठिकाणी खिचडी वगैरे करून आपला उदरनिर्वाह या ठिकाणी खाऊन आपल्या न्याय हक्काच्या मागण्या या गांडूळ सरकारला मागत आहोत। तरी हे सरकार या ठिकाणी ताळ्यावर येत नाही, ही मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे। तर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे, त्यामुळे आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी असलेल्या आता हळूहळू जाते मुंबई पोलिसांच्या वतीने पुढे ढकलत पार्किंगच्या सुविधामध्ये लावण्याचं काम चालू असल्याचं पाहायला मिळतं। जर्नलिस्ट गणेश रहाटेसह विजय पवार, मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।